नुकतीच गोकुळच्या पार्श्वभूमीवर महायुतीची एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. पण संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या या बैठकीला महायुतीच्याच अनेक प्रमुख आणि दिग्गज नेत्यांनी चक्क दांडी मारली. या अनपेक्षित गैरहजेरीमुळे महायुतीत मोठी अस्वस्थता आणि नाराजी निर्माण झाली आहे. एकीकडे नेत्यांची ही नाराजी दूर करण्याचं आव्हान असतानाच दुसरीकडे जागा वाटपावरून सुद्धा महायुतीमध्ये एक वेगळंच नाराजी नाट्य कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात रंगलं आहे. नक्की या बैठकीत काय घडलं? दिग्गज नेत्यांनी पाठ का फिरवली आणि जागा वाटपाचा हा गुंता महायुतीची डोकेदुखी कशी वाढवतोय? या सर्व घडामोडींचा आणि राजकीय समीकरणांचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलममध्ये आपले स्वागत आहे. सध्या राज्याच्या राजकारणात जेवढी चर्चा विधान परिषदेची नाही तेवढी चर्चा गोकुळच्या निवडणुकीची आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघात महायुतीच्या नेत्यांमध्ये समेट घडली. या पार्श्वभूमीवर ही महायुतीतील नेत्यांची बैठक पार पडली. फोटो सेशन पार पडले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आम्ही सर्व नेते एकत्र आलो हे जाहीर केले गेले. छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी या नावानं महायुतीतल्या सगळ्या घटकांनी आम्ही एकत्र लढायचं ठरवलं. पण या बैठकीला निवडक नेतेच उपस्थित होते. ही बैठक पार पडते न पडते तीच नाराजीची ठिणगी पडली. या बैठकीला गोकुळ संदर्भात महायुतीतील निवडक नेते उपस्थित होते. जे नेते उपस्थित नव्हते त्यांनी उघड शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. तब्बल अर्धा डझन नेते या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच जागा वाटपावरून आणि दुर्लक्षित केल्याबद्दल नाराजीचा सूर महायुतीमध्ये उमटताना दिसत आहे. म्हणूनच यंदाची गोकुळची निवडणूक साधी नाही. महाविकास आघाडीच्या तगड्या आव्हानासमोर महायुतीला आपली ताकद सिद्ध करायची तर आहेच, पण महायुतीसाठी खरी डोकेदुखी विरोधक नसून त्यांचे स्वकीयच ठरतील की काय, अशी परिस्थिती दिसते. सर्वात आधी आपण गोकुळचं राजकीय गणित समजून घेऊया. गोकुळमध्ये संचालकाच्या एकूण जागा आहेत 25 आणि या 25 जागांसाठी महायुतीत प्रमुख 4 मोठे वाटेकरी आहेत. पहिले आहे भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप, दुसरे आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट, तिसरे आहे शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि चौथे वाटेकरी आहे जनसुराज्य पक्ष. आता इथेच खरा खेळ सुरू होतो. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि कोल्हापुरात त्यांना आपला दबदबा कायम ठेवायचा आहे. गोकुळचा अध्यक्ष आपलाच राहावा आणि संघावर संपूर्ण कंट्रोल असावा, ही भाजपची रणनीती आहे. अध्यक्षपद खिशात ठेवण्यासाठी बहुमताचा आकडा लागतो 13. यासाठी भाजपने अतिशय हुशारीने एक व्यवस्था आखल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपचा सध्याचा सर्वात विश्वासू घटक पक्ष म्हणजे जनसुराज्य. भाजपने अशी रणनीती आखली आहे की या 25 पैकी 12 पेक्षा जास्त जागा या भाजप आणि जनसुराज्य यांच्याकडेच कशा राहतील. यात स्वतः भाजपकडे 10 पेक्षा जास्त जागा आणि जनसुराज्याकडे 2 ते 3 जागा देण्याचं नियोजन सुरू आहे. म्हणजे बहुमताच्या जवळ जाणारा आकडा या 2 पक्षांकडे राहील. जर ही व्यवस्था यशस्वी झाली तर गोकुळचे अध्यक्षपद आणि पर्यायाने संपूर्ण गोकुळवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहील. पण प्रश्न हा आहे की जर 25 पैकी निम्मा जागा फक्त या दोघांनीच घेतल्या तर मग बाकीच्यांनी काय करायचं? इथे जागा वाटप हा कळीचा आणि वादाचा मुद्दा बनला आहे. आता नजर टाका की शिवसेनेची कशी कोंडी झाली आहे आणि चंद्रदीप नरके यांची नाराजी का झाली आहे. भाजपच्या संभाव्य 12+ फॉर्म्युलामुळे सर्वाधिक अस्वस्थता जर कुठे पसरली असेल तर ती आहे शिवसेना शिंदे गटात. शिंदे गटाकडे कोल्हापुरातील मोठी ताकद आहे आणि त्यांच्या नेत्यांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांना गोकुळमध्ये किमान 3 ते 4 जागा हव्या आहेत. दुसरीकडे विश्वास पाटील म्हणजेच आबाजी सुद्धा शिवसेनेमध्ये आहेत, त्यांनाही त्यांचा वाटा हवा आहे. तसेच आमदार प्रकाश आंबेडकर यांनाही त्यांच्या समर्थकांसाठी जागा हव्या आहेत. आता सोपं गणित मांडूया. 25 जागांमधून जर भाजपने मोठा वाटा उचलला, त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काही जागा द्याव्या लागल्या तर मग शिवसेनेच्या वाट्याला उरणार किती? आणि त्या उरलेल्या तटपुंज जागांमधून नरके, आंबेडकर आणि आबाजी या दिग्गजांच्या वाट्याला किती जागा येणार? तुम्हीच विचार करा. जे नेते स्वतःच्या ताकदीवर राजकारण करतात ते केवळ 1-2 जागांवर समाधान मानतील का? शिवसेनेचे हे नेते या जागा वाटपावर समाधानी होणार का? हा कोल्हापूरच्या राजकारणातील सध्याचा सर्वात औत्सुक्याचा विषय ठरला आहे. यामुळेच गोकुळचं जागा वाटप आता प्रचंड रंजक आणि तितकंच स्फोटक बनलं आहे. आता पाहूया की जी गुप्त बैठक झाली त्यामध्ये नरके अनुपस्थित राहिले का त्यांना डावलले गेले. राजकारणात योगायोग नसतात, तिथे फक्त प्रयोग असतात. नुकतीच महायुतीची एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. पण या बैठकीची चर्चा तिथे काय ठरलं यापेक्षा तिथं कोण नव्हतं यामुळे जास्त रंगली. या बैठकीला शिवसेनेचे प्रमुख नेते आमदार चंद्रदीप नरके यांना बोलावलेच गेले नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेव्हा ही गोष्ट उघड झाली आणि नाराजी वाढू लागली तेव्हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शनिवारी रात्री 11च्या सुमारास आमदार प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः नरके यांच्या शिवाजी पेठेतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांनी नरकेंची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण सूत्रांच्या माहितीनुसार ते यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आज आपण अशा युगात जगतो जिथे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की एका सेकंदात मेसेज किंवा कॉल पोहोचतो.
अशा वेळी महायुतीची बैठक इतक्या अचानकपणे होतेच कशी? आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला संपर्क करणं खरंच इतकं अशक्य होतं का, की संपर्क करायचाच नव्हता? कोल्हापुरात आता दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की नरकेंना मुद्दाम डावललं गेलं का, आणि जर डावललं असेल तर ते कोणाच्या सांगण्यावरून? गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर झालेली बैठक महायुतीची एकी दाखवण्यासाठी होती की त्यांच्यातील दुपळीचा वाटा आणण्यासाठी? हा प्रश्न पडण्याचं एक मोठं कारण आहे. कारण या बैठकीला एक दोन नव्हे तर अर्धा डझन पेक्षा जास्त प्रमुख नेते गैरहजर होते. माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे व प्रकाश आवाडे, भाजपचे नेते समरजित गाडगे आणि माजी आमदार संजय गाडगे तसेच राहुल पाटील, हे सर्व दिग्गज नेते या महत्वाच्या बैठकीला अनुपस्थित होते. ही साधी सुधी नावे नाहीयेत. ही जी आपण नावे घेतली ही कोल्हापूरच्या राजकारणातील केवळ नावं नसून आपापल्या मतदारसंघातील आणि गोकुळमधील सत्तेचे मोठे पॉवर सेंटर्स आहेत. गोकुळच्या निवडणुकीत एका एका ठरावाला सोन्याचं मोल असतं. अशा वेळी या प्रत्येक नेत्याकडे स्वतःच्या हक्काच्या ठरावांची मोठी बँक आहे. चला तर मग समजून घेऊया की या प्रत्येक नेत्याची अनुपस्थिती महायुतीसाठी धोक्याची घंटा का मानली जाते. संजय मंडलिक गट हा कोल्हापूर आणि कागल परिसरातील एक जुना आणि बलाढ्य गट आहे. गोकुळच्या मतदारांवर आणि विशेषतः संस्थात्मक ठरावांवर मंडलिक गटाची नेहमीच मजबूत पकड राहिली आहे. त्यांच्या बैठकीला न येणे हे बरेच काही सांगून जाते. करवीर विधानसभा मतदारसंघात नरके गटाचे मोठे जाळे आहे. गोकुळच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या करवीर तालुक्यातील दूध संस्थांवर चंद्रदीप नरके यांचा थेट प्रभाव आहे. त्यांना डावलणे किंवा त्यांची अनुपस्थिती महायुतीला निवडणुकीत खूप महाग पडू शकते. चंदगड, आजरा या दुर्गम आणि सीमा भागात आमदार शिवाजीराव पाटील यांची मोठी राजकीय ताकद आहे. या भागातील गोकुळचे ठराव महायुतीच्या पारड्यात पाडण्यासाठी त्यांची सक्रियता अत्यंत आवश्यक आहे. शिरोळ तालुक्याचे नेतृत्व करणारे यड्रावकर हे किंग मेकर म्हणून ओळखले जातात. सहकार क्षेत्रावर त्यांची मजबूत पकड आहे आणि त्यांच्या शब्दाला मानणारा मोठा मतदारवर्ग गोकुळच्या निवडणुकीत आहे. इचलकरंजी आणि हातकणंगले परिसरात आवाडे कुटुंबाचे सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातील साम्राज्य सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्याकडे असणारी ठरावांची संख्या कोणत्याही निवडणुकीचे पारडे फिरवू शकते. कागलमधील भाजपचा मुख्य चेहरा असणारे समरजित सिंह गाडगे यांची तरुण मतदारांमध्ये आणि संस्थात्मक पातळीवर मोठी क्रेज आहे. गोकुळमध्ये भाजपची ताकद वाढवण्यात त्यांचा वाटा मोठा असू शकतो. तसेच कागल तालुक्यातील माजी आमदार संजय गाडगे गटाचा पारंपरिक मतदार आजही त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. गोकुळच्या मागील निवडणुकांमध्ये त्यांच्या गटाने महत्वाची भूमिका बजावली आहे. कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राचे भीष्म पितामह मानले गेलेले स्वर्गीय PN पाटील साहेब यांच्या निधनानंतर त्यांचा करवीर आणि राधानगरी भागातील प्रचंड मोठा गोकुळचा गोतावळा आणि निष्ठावंत ठरावांचा वारसा आता राहुल पाटील यांच्या पाठीशी उभा आहे. गोकुळच्या सत्तेची चावी अनेकदा PN पाटील यांच्या पॅनलकडे असायची. त्यामुळे राहुल पाटील यांची अनुपस्थिती महायुतीसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. जर महायुतीचे सगळे प्रमुख नेतेच बैठकीला उपस्थित नसतील आणि प्रत्येकाची दिशा वेगळी असेल तर मग याला युती म्हणायची तरी कशी? ठरावाची ताकद स्वतःकडे असताना हे नेते भाजपच्या 12+च्या फॉर्म्युलाला सहजासहजी मान डोलावतील का? महायुतीचे वरिष्ठ नेते या नेत्यांची मोड बांधण्यात यशस्वी ठरणार की गोकुळच्या आखाड्यामध्ये महायुतीतील नेतेच एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहणार? हे पाहणे येत्या काळात अतिशय रंजक ठरणार आहे. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाची निवडणूक राहिलेली नाही, तर ती कोल्हापूरच्या राजकीय वर्चस्वाची लढाई बनली आहे. जागा वाटपाचा हा तिढा महायुती कसा सोडवते आणि नाराज नेत्यांची नाराजी कशी दूर करते यावर गोकुळमधील महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजपचा 12 जागांचा फॉर्म्युला यशस्वी होईल की शिवसेनेसह इतर नेते याला सुरुंग लावतील? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.